नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM तुम्ही ट्यून केलेला आहे. मी आहे मेधा. मंडळी, आज एक खास विषय घेऊन मी तुमच्या पुढे आलेली आहे. मंडळी, आपण बघितलं की 21 तारखेला जागतिक वनदिन साजरा झाला. 22 तारखेला म्हणजे काल जागतिक जलदिन आपण साजरा केला आणि आज जागतिक हवामान दिन आहे. खरं तर हवामान हे सतत बदलतंय आणि दरवर्षी आपण हे दिवस साजरे करत असताना किंवा हे दिवस पाळत असताना असं म्हणतो की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उष्णता वाढलेली आहे, हवामान प्रचंड बदलतंय. आणि खरं तर आपण पावसाळ्याचं सुद्धा बघितलं की किती दिवस पाऊस चालू होता. आपण म्हणतो की वेगवेगळे ऋतू, सगळे तिन्ही ऋतू एकत्रच येत आहेत का काय असं वाटायला लागतं आपल्याला. नेमकं हे सगळं का घडतंय, याला आपण नेमकं कोणाला कारणीभूत ठरवायला पाहिजे, या सगळ्याविषयीचा उहापोह आपण या आजच्या कार्यक्रमातून करणार आहोत. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत प्राध्यापिका सुखदा कुलकर्णी, ज्या श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय आणि चिंतामणराव इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च डेव्हलपमेंट या दोन्ही कॉलेजमध्ये पर्यावरणाच्या प्राध्यापिका म्हणून मुलांना शिकवण्याचं काम करतात. मॅडम, तुमचं अतिशय मनापासून स्वागत आहे या कार्यक्रमात. धन्यवाद. आपण म्हणतो की हवामान सतत बदलतंय, हवामान बदल होतोय आणि तापमानात वाढ होतीये. आता नेमकं हवामान बदल आणि तापमान वाढ यांचा काय संबंध आहे, काय सांगाल तुम्ही? तापमान वाढ आणि हवामान बदल हे एकसारखे नाहीत, परंतु हे एकमेकांवरती अवलंबून आहेत. म्हणजे यांचं एकमेकांशी थोडा संबंध येतोच. अच्छा. तर तापमान वाढ आणि हवामान बदल म्हणजे काय की तापमान वाढलं की हवामान बदलतंय. महासागराचं तापमान वाढलं की मग चक्रीवादळ येतात किंवा पूर येतो, सुनामी येते. अशा प्रकारे यांचा एकमेकांशी संबंध जोडलेला आहे. अच्छा. पण मग तापमान वाढ म्हणजे नेमकं काय? तापमान वाढ म्हणजे काय की पृथ्वीच्या सरासरी तापमानामध्ये बदल होतो. म्हणजे काय होतं तर आपल्या पृथ्वीच्या भोवतानी हरितगृह वायू आहेत, जसं की कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड यांचं एक आच्छादन आहे. आणि मग हळूहळू जसं जसं आपल्या काही कृतींमुळे या वायूंचं प्रमाण हवेमध्ये वाढत जातंय आणि हळूहळू सूर्याच्या पासनं जी काही उष्णता पृथ्वीपर्यंत पोचतीये ती पृथ्वीवरच राहते, ती पुन्हा परावर्तित होत नाही आणि यातूनच तापमान वाढ होत असते. तुम्ही आता आपल्या मानवी कृतींचा उल्लेख केलात. नेमक्या काय कृती आपण करतोय आणि त्याचे परिणाम मग आपल्यालाच भोगावे लागतात? आता मानवी कृती म्हणजे आपण उद्योगधंदे वाढवलेले आहेत, सगळा विकास चाललेला आहे. औद्योगिक क्रांतीनंतर भरपूर प्रमाणामध्ये वायू प्रदूषण व्हायला सुरुवात झाली. म्हणजे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, मोनॉक्साईड, हे सगळे वायू हवेमध्ये सोडले गेले जातात. त्यानंतर भात शेतीमधून मिथेनसारखा वायू मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये सोडला जातो. तर आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे की वाहनांचं सर्व्हिसिंग नीट नाही केलं तर त्याच्यामधून पण मोठा कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हा वायू धुरामार्फत हवेमध्ये सोडला जातोय. आणि मग यांचं सगळ्यांचं प्रमाण जे पृथ्वीच्या वरती वातावरण आहे त्या वातावरणामध्ये वाढतं आणि जी सूर्याची उष्णता पृथ्वीवरती येते ती पुन्हा परावर्तित होत नाही आणि त्यामुळं सगळं पृथ्वी जी आहे याच्यावरचं तापमान वाढतं किंवा उष्णता जास्त वाढते. म्हणजे आपण बघतो की शेतीमध्ये ग्रीन हाऊस उभं केलं जातं, तर याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे फळं भाजीपाल्यांची लागवड केली जाते, जसं की जरबेरा आहे, गुलाब आहे, काकडी आहे. आणि मग त्यांना एक संतुलित वातावरण दिलं जातं, व्यवस्थित तिथे उष्णता कायम असते, पाण्याचं प्रमाण, मातीचं प्रमाण सगळं व्यवस्थित असतं. तसं त्यामुळं त्यांची वाढ जास्त व्यवस्थित होते. बरोबर. मग हे जे वायू आहेत हे यांचं काम हेच आहे की पृथ्वीला उबदार ठेवायचं. पण आता काय झालंय, वेगवेगळ्या उद्योगांमधून होणारं प्रदूषण, वाहनांमुळे होणारं प्रदूषण, अनियोजित शहरांचा विकास याच्यामुळे हे प्रमाण जे वायूंचं ते वाढलं आणि पृथ्वी जास्त उष्ण व्हायला लागली. म्हणजे आता आपल्याला जास्त उष्णता सतत जाणवायला लागलेली आहे. नक्कीच नक्कीच. आणि मग आपण तापमान वाढीबद्दल तर सगळं बघितलं, पण मग हवामान बदल होतोय. तुम्ही मगाशी पण म्हणालात की सातत्यानं शतकानुशतके हा बदल होत चाललेला आहे, पण म्हणजे नेमकं काय होतंय? हवामान बदल होतोय म्हणजे काय होतंय, म्हणजे तापमान वाढल्यामुळे हवामानामध्ये जर बदल झाला तर काय होतंय, महासागराचं तापमान वाढलं की तिथे वाफ लवकर पाण्याची होते आणि मग परत एकदा पूर येतो किंवा सुनामी सारख्या घटना सातत्याने घडायला लागतात किंवा अनियमित पाऊस येतो
किंवा ढगफुटी होत असते. वारंवार ढगफुटीचे परिणाम बघतो. म्हणजे आपण आता बघतोय की विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तापमान वाढायला लागलेलं आहे. आणि जेव्हा तापमान 30-35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जातं तेव्हा ते नक्कीच हानिकारक असतं. शेतीमध्ये पण किडीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागलेलं आहे. या तापमान वाढीमुळे होणाऱ्या हवामान बदलामुळे वेगवेगळे आजार जसे डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचं प्रमाण वाढत आहे. लोकांना उष्माघातांचा खूप त्रास होत आहे. तर असे वेगवेगळे परिणाम हवामान बदलामुळे होतात. म्हणजे मागच्या वर्षी 2024 साल त्याच्यामधील जुलै महिना हा जगभरामध्ये सगळ्यात उष्ण महिना म्हणून डिक्लेअर झाला आहे. म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज यांनी या त्यांच्या अहवालात सातत्याने अभ्यास करून हे डिक्लेअर केलं आहे की हा महिना सतत उष्ण राहिलेला आहे. म्हणजे जुलै महिना हा पावसाचा महिना आहे अक्षरशः. आणि आपण बघितलं की मागच्या आत्ताच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण हिंसळा अनुभवला. म्हणजे थोडा हिवाळा होता, थोडा उन्हाळा पण होता, पाऊस पण एकदम 2-4 सरी आल्या. मग हे सगळं नको त्या ऋतूमध्ये नको त्या घटना घडत आहेत. हा हवामान बदल होत आहे. अच्छा, आता हे तापमान आपण दरवर्षी याचा विचार करतो किंवा आपल्या ग्रीन रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत या गोष्टी आपण पोहोचवत असतो. दरवेळेला ही तापमान वाढ होतीच आहे. म्हणजे असं होत नाही की आता यंदा खूप उशिरा उन्हाळा चालू झालाय. तर नेमकं ह्या तापमान वाढीची कारणं काय आहेत? तापमान वाढ हे मुख्यतः की इंधन ज्वलनातून होते. म्हणजे जे काही फॉसिल फ्युएल आहे, म्हणजे आपण पेट्रोल, डिझेल याचा अति वापर करतो आहोत. मग याच्यामधून तापमान वाढ जास्त प्रमाणात होते. त्यानंतर सगळी शहरं जी आहेत ती उष्णता शोषून घेणारे हॉटस्पॉट बनलेले आहेत. कारण इथं झाडांचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि आपण बघतो की आता सगळं आर्किटेक्चर थोडं थोडं बदलायला लागलेलं आहे. म्हणजे मोठमोठ्या काचेच्या भिंती असलेल्या इमारती उभ्या करायच्या, ज्या परदेशात असतात तशा आपल्या इथं उभ्या केल्या जातात. पण परदेशामध्ये थंड हवा असल्याने तेथे वातावरण उबदार ठेवण्याची गरज असते, म्हणून ती काचेची तावदानं लावली जातात. पण आपल्याकडे काय होतं की आपण त्या आर्किटेक्चर हे बदलल्यामुळं या सगळ्या काचेच्या तावदानामधून सूर्यप्रकाश खूप आत येतो. आणि सूर्यप्रकाश आत आला की आपण एसीचा वापर करायला लागतो. म्हणजे आपण ऊर्जा परत वाया घालवतो. त्याच्यामधून वेगवेगळे वायू, क्लोरोफ्लोरोकार्बन आहे असे वायू बाहेर पडतात आणि याच्यामुळं पुन्हा एकदा हवामान बदल व्हायला लागतं, तापमान वाढायला लागतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांचं संगोपन करताना मिथेन वायू ह्याच्यामधून बाहेर पडतो. कारण ज्या म्हशी आहेत त्या रवंथ करतात खाताना आणि त्यातून मिथेन वायू बाहेर पडत असतो. भात शेतीमधून मिथेन वायू बाहेर पडत असतो. आणि जवळजवळ शहरीकरण सगळं अविकास जो झालेला आहे, म्हणजे नियोजित विकास नाही. उद्योगधंदे उभे केलेले आहेत, त्याच्यावरती प्रदूषण नियंत्रण व्यवस्थित होत नाही. अशा कारणांमुळे सुद्धा हे तापमान वाढतं किंवा याचे परिणाम हवामानावरती दिसून येत असतात. आता तुम्ही म्हणालात की हे इतकं तापमान दिवसेंदिवस वाढतंय, हवामानात प्रचंड प्रमाणात बदल होत आहेत, तर याचे परिणाम आपल्या प्राण्यांवर पण दिसून येत असतील. हो, याचे परिणाम आपल्यावरती, प्राण्यांच्यावरती तर दिसतातच. म्हणजे आता तापमान वाढीमुळं जी काही दुभती जनावरं आहेत त्यांचं दूध देण्याचं प्रमाण या काळामध्ये तर खूपच कमी होतं. म्हणजे उन्हाळ्याच्या काळामध्ये म्हणजे दूध उत्पादनामध्ये घट व्हायला लागलेली आहे. त्यांच्यामध्ये वंध्यत्व यायला लागलेलं आहे. म्हणजे सगळ्याच प्राण्यांच्या मध्ये वंध्यत्वाचं प्रमाण आता वाढायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना सातत्याने पाण्याची आवश्यकता भासली जाते आणि ती जर नाही पूर्ण केली तर ही जनावरं उष्माघाताने दगावण्याची शक्यता खूप वाढलेली आहे. म्हणजे आता जनावरं किंवा बाहेर रस्त्यावरची कुत्री असतील किंवा कुठलीही, तर ही जनावरं उष्माघाताने दगावत आहेत. म्हणजे त्यांच्यावरती हा परिणाम होतो. याच्यामुळे काय होईल, जैवविविधतेवरती परिणाम होतो. नक्कीच नक्कीच. म्हणजे ही सगळी सायकल आहे ती व्यवस्थितच राहायला पाहिजे. आता प्राण्यांवर, पक्ष्यांवर परिणाम होतात, तसे माणसांवर सुद्धा नक्कीच होत असतील. हो, माणसांवरती नक्कीच परिणाम होतात. शारीरिक परिणाम तर माणसांवरती होतच असतात. म्हणजे उष्माघाताचा परिणाम लोकांवरती होत असतो. डोकेदुखी, डोळ्याची जळजळ हे प्रकार होतातच. सगळ्यात विशेषतः म्हणजे जे शेतमजूर आहेत त्यांच्यावरती या तापमान वाढीचा, या हवामान बदलाचा खूप परिणाम होतो. किंवा रस्ते बांधकाम करणारे जे कामगार आहेत, म्हणजे जे बाहेर जाऊन उन्हामध्ये काम करतायत
त्यांच्यावरती परिणाम हे खूप दिसतात, की त्वचेचे रोग दिसतात किंवा त्वचा कॅन्सर होईपर्यंत त्याचे परिणाम त्यांच्यावरती दिसत असतात. म्हणजे एकंदरीतच शारीरिक स्वास्थ्य जे काही आहे माणसांचं ते याच्यामुळं बिघडायला लागतं. नक्कीच. खरं तर अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे मॅडम. आता आपल्याला सांगितलं की वाहनांचा अतिरेकी वापर होतोय आणि त्यामुळं आपल्याला मग सगळ्याच इतर समस्यांना पण सामोरं जावं लागतंय. मंडळी, हे ऐकत असताना एक गोष्ट तुमच्या नंतरही लक्षात येईल, आमची ही मुलाखत अशी चालू राहणार आहे. हे नुसते माणसांवर होणारे परिणाम तर आपण ऐकले, पण माणसांच्या मनावर सुद्धा या हवामान बदलाचे परिणाम होत आहेत असंही शास्त्रज्ञ सांगतायत. ते नेमके काय आहेत ते आपण बघणार आहे, पण एक ब्रेक घेऊया आणि त्यानंतर बघूया. मंडळी, ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या खास कार्यक्रमात मी स्वागत करते. आपण आज जो जागतिक हवामान दिन आहे त्या संदर्भात बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सुखदा कुलकर्णी, ज्या पर्यावरण तज्ज्ञ आहेत. मंडळी, आज आणखी एक व्यक्तीही आपल्याबरोबर आहे, ते म्हणजे मानसतज्ञ कपिल लळित सर. तर त्यांच्याकडे मी नंतर येणारच आहे, पण मी या ब्रेकला जाण्यापूर्वी म्हटलं की असं तज्ज्ञ सांगतात की या हवामान बदलाचा माणसाच्या मनावर पण काही परिणाम होतोय. तर नेमकं हा त्यांच्या मानसिक आरोग्यावर जो परिणाम होतोय, तर असं का होतंय, काय सांगाल तुम्ही? म्हणजे ग्लोबल एन्व्हायरमेंट चेंज यांनी त्यांच्या 2020 सालच्या अहवालात हे सांगितलेलं आहे की 35-40 डिग्रीपेक्षा जास्त जर तापमान वाढ झाली आहे, टेम्परेचर ज्या भागामध्ये दिसून येतं तिथे जवळजवळ 21% लोक हे मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत किंवा त्यांच्यावरती मानसिकरित्या परिणाम होतोय. म्हणजे नेमकं काय होतं तर हवामान बदल होतो, तापमान वाढीमुळं हवामान बदल होतो. म्हणजे काय होतं की पूर, दुष्काळ यासारख्या समस्या निर्माण होतात किंवा वादळ यासारख्या समस्या निर्माण होतात, आपत्ती येते. आता काय झालंय की पावसाळा सुरू झाला की लोकांच्या मनामध्ये भीतीचं सावट निर्माण होतंय की पूर येईल का, मग माझं पीक जाईल का, ही चिंता वाढायला लागली आहे किंवा ही भीती वाढायला लागलेली आहे. किंवा एखाद्या ठिकाणी पूर येऊन गेल्यानंतर पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर लोकांच्या मध्ये दिसून येतोय. म्हणजे सतत त्यांना त्या जुन्या घटना पुराच्या आठवून त्यांना पुन्हा एकदा भीती वाटायला लागते. म्हणजे जरासा थोडा पाऊस झाला, थोडा जोरात पावसाची सर आली, विजेचा कडकडाट झाला की लोक घाबरायला सुरुवात करतात की आता पुन्हा एकदा पुराचं संकट येणार का. मला वाटतं हे माझ्यापेक्षा मानसतज्ञ जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. नक्कीच नक्कीच. मी कपिल सरांना विनंती करेन की त्यांनी हे जे मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहेत बदलत्या हवामानाचे, तर ते नक्की सांगावेत. नमस्ते. तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण हवामान बदल आणि त्यामुळे होणारे परिणाम याची चर्चा जागतिक स्तरावर गेल्या 30 ते 40 वर्षात होताना दिसते. आता प्रश्न वैश्विक असला तरी त्याचं उत्तर स्थानिक स्तरावर शोधणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे. आणि सुखदा मॅडमनी दिलेली माहिती तर खूपच महत्वाची. आता थोडंसं संशोधन काय म्हणतं हे मी तुम्हाला सांगेन. लान्सेट न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेलं एक संशोधन आहे. या संशोधनानुसार हवामान बदलामुळं तापमानातील चढ उतारांमुळं मेंदूच्या आजारांमध्ये वाढ होताना दिसते. विशेषतः अल्झायमर आणि मायग्रेन म्हणजे अर्धशिशी यासारख्या आजारांचं प्रमाण वाढतंय असं हे संशोधन सांगतं. शिवाय हे संशोधन पुढे जाऊन असंही म्हणतं की रात्रीच्या तापमानातील वाढीमुळं झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. म्हणजे आता आपण आपल्याशी हे रिलेट करू शकतो. आता तापमान वाढतंय त्यामुळं रात्री जितकी स्वस्थ झोप लागायची तितकी स्वस्थ झोप लागत नाहीये. उकाड्यामुळं आपण अस्वस्थ होतो आणि रात्री बऱ्याच वेळेला आपल्याला जाग येते आणि याचा सरळ सरळ परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होताना दिसतोय असंही ते संशोधन सांगतं. शिवाय 11 ते 22 नोव्हेंबर दरम्यान 2024 मध्ये अझरबैजान मधल्या बाकू इथं झालेल्या COP29 या आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषदेदरम्यान तिथल्या तज्ज्ञांनी हवामान बदलामुळं तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. म्हणजे उष्णतेच्या तीव्रतेमुळं तरुणांच्या तणाव, चिंता किंवा मानसिक आघाताच्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसत असून अनेक वेळेला त्यांना
ऍक्च्युअल वैद्यकीय मदत म्हणजे सायकॅट्रिस्टची मदत पण घेताना किंवा मदत लागू शकते असं त्यांनी सांगितलंय. विशेषतः लहान मुलं आणि पौगंडावस्थेतली मुलं म्हणजे टीन एजर्स यांच्यावरती या सगळ्या हवामान बदलाचा परिणाम होताना दिसतोय असंही त्यांनी आपलं निरीक्षण नोंदवलंय. आता उष्णतेच्या लाटेमुळं सर्वसामान्यपणे चिडचिडीपणा वाढलाय, अस्वस्थता वाढली आहे. आता ही चिडचिड किंवा अस्वस्थता कामाच्या कामाचा दर्जा कमी व्हायला लागलाय, घरामध्ये वाद निर्माण व्हायला लागले, पण आपल्या हे लक्षात येत नाही. जसं लहान मुलांना भूक लागलेली समजत नाही, तसं काही वेळेला आपल्याला हे लक्षात येत नाही की ही आपली चिडचिड किंवा अस्वस्थता कशामुळे आहे. त्याचं एक कारण आणि महत्वाचं कारण हा हवामानातला बदल हे आहे. शिवाय 2020 मध्ये महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पूर आला होता. तर हे जे काही पूर येतात हे पण हवामानातल्या बदलाचं मूळ कारण आहे आणि त्याचा परिणाम सतत चिंता वाढणं किंवा उदासीनता वाढणं किंवा सुखदा मॅडम म्हणाल्या तसं PTSD होणं, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होणं, मानसिक तणाव वाढणं यात होताना आपल्याला दिसतंय. आणि एक अगदीच आपल्याला सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट म्हणजे आपल्या भागांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि त्याचं एक कारण आहे हवामानातला कसाही बदल म्हणजे अनिश्चित असा बदल. त्यामुळं कोणतं पीक कधी घ्यायचं हे इतकं निश्चित असताना देखील आता पिकाची निश्चितता, हवामानाची निश्चितता आपण सांगू शकत नाही. पण एक चांगली गोष्ट अशी घडतीये की महाराष्ट्र राज्यामध्ये हवामान बदलाचा माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतोय त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्या आत्ताच्या आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्यस्तरीय नियामक मंडळ आणि टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आणि यांच्या माध्यमातून हवामानाच्या बदलामुळं आजार कशा पद्धतीनं बदलतायत, कोणते आजार होत आहेत, लोकांना कसा त्रास होतोय याचं सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून काय आपल्याला प्रिकॉशन घ्यायला पाहिजे हेही ते आपल्याला रेकमेंड करणार आहेत, सुचवणार आहेत. खरं तर आपण वैयक्तिक काळजी घेऊन सुद्धा हवामानातल्या बदलावरती मात करू शकतो. आपण आपली जबाबदारी उचलू शकतो आणि पर्यायानं आपलं स्वतःचं मानसिक आरोग्य आपण चांगलं राखू शकतो. खरंच कपिल सर, तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्यात, अतिशय महत्वाचे मुद्दे तुम्ही यातून मांडलेले आहेत. तर खरंच खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला. पण आता मी सुखदा तुम्हाला विचारते की हवामान बदलांना सामोरं जात असताना आणि ही जी तापमान वाढ होतीये ही रोखण्यासाठी काय काय आपल्याला उपाय करणं तर खूप गरजेचं आहे. कारण आपण दरवेळेला बघतो की हे दरवेळेला वाढत जाणारी गोष्ट आहे आणि मग पुन्हा पावसाळा सुरू झाला की आपण या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, विसरून जातो आणि आपलं यूज टू आयुष्य जे आहे ते चालू ठेवतो. पण असं करता कामा नये, कारण येणारी जी पिढी आहे, आत्ताची जी लहान मुलं आहेत, तर त्यांना पुढे जाऊन आपण काय द्यायचंय याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो हे जर तुम्ही सांगितलं तर नक्कीच आपले लिस्नर्स त्यावर अंमल करतील अशी अपेक्षा करूया. हो, नक्कीच. हे उपाय ना सर्व स्तरावरती चालू आहेत. म्हणजे जागतिक स्तरावर बघितलं तर पॅरिस करार सर्व देशांनी तापमान वाढ 2 डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये मर्यादित ठेवण्यासाठी उद्दिष्ट ठेवून पॅरिस करार केलेला आहे की याच्यामध्ये आपण तापमान वाढ होऊ द्यायची नाही, कार्बन उत्सर्जन होऊ द्यायचं नाही, औद्योगिक क्षेत्रामध्ये व्यवस्थित कार्बनचं प्रमाण कसं राखता येईल त्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील हे ठरवलेलं आहे. पेट्रोल डिझेल सारखे साठे कमी वापरायचे. तसं स्थानिक स्तरावरती सौर ऊर्जेचा, पवन ऊर्जेला चालना देणे, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे. वेगवेगळ्या NGOs याच्यासाठी काम करतात, जलयुक्त शिवार आहे, असं वेगवेगळे कामं ह्याच्यासाठी केली जातात. आता राहतो महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे व्यक्तिगत स्तरावरती आपण काय करायचं. एक्झॅक्टली. आणि आपल्याला इथून तेच लोकांना जास्तीत जास्त सांगायचे की ज्याचा प्रत्येकाला अंमल करता येईल. बरोबर.
सर्वात महत्वाचं काय की आपण ब्लेम गेम थांबवायला पाहिजे. म्हणजे काय, कारखान्यांमुळे प्रदूषण होतं, वाहनांमुळे प्रदूषण होतं, नदीमधला गाळ सरकार काढत नाही म्हणून नदीमध्ये गाळ साठतो आणि पूर येतो. हा जो ब्लेम गेम चाललेला आहे हा थांबवायला पाहिजे. वैयक्तिकरित्या आपणच आपल्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. म्हणजे असं म्हणायला पाहिजे की दोषारोप न करता या हवामान बदलाला सामोरं जाताना छोट्या छोट्या गोष्टी वैयक्तिकरित्या आपण करू शकतो. म्हणजे घरामध्ये LED बल्ब लावा, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त आपण वापर करूया, जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक वापरूया. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत जर आपण गेलो तर मग ती व्यवस्था पण एक चांगल्या पद्धतीनं काम करेल. आता आपण त्यांच्यावर जो दोष देतोय की ती व्यवस्था चांगली नाही आहे, कारण आपणच त्याच्याकडे वळत नाही. आपण जर त्याच्याकडे वळायला लागलो तर त्या व्यवस्थेला आर्थिक बळकटी मिळेल आणि मग ती व्यवस्था पण चांगली होईल ना. अगदी बरोबर. म्हणजे आपण आपली वैयक्तिक गाडी असली की सर्व्हिसिंग अगदी व्यवस्थित करतो, त्यातनं धूर बाहेर येणार नाही याची काळजी घेतो आणि तसं आपल्याला कंपल्शन पण आहे. पण सार्वजनिक वाहतुकीच्या बाबतीत आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. जेव्हा आपण जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक वापरू तेव्हा त्यांना ह्या गोष्टी सगळ्या कराव्याच लागतील आणि आपण पण याच्यासाठी जोर देऊ शकतो. म्हणजे वैयक्तिकरित्या आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर प्लॅस्टिकचा वापर खूपच कमी करायला पाहिजे आहे. अगदी आवश्यक असेल तिथेच वापर करायला पाहिजे, कारण या प्लॅस्टिकमुळं सुद्धा खूप मोठा हवामानामध्ये बदल होतोय प्लॅस्टिक प्रदूषण वाढल्यामुळं. किंवा झाडं लावायला पाहिजेत, नुसती लावायची नाही तर ती देशी झाडं लावून ती मोठ्या प्रमाणात जगवायला पाहिजेत. अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून पर्यावरणपूरक गोष्टी आपण करायला पाहिजेत. आत्ताच जलदिन झाला साजरा, पण जलदिनाच्या निमित्ताने आपल्याला हे माहिती आहे की घरगुती पाण्याचा वापर कमी करायला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे, उन्हाळ्यामध्ये पाईपनी गाड्या नाही धुवायला पाहिजेत. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण आपल्या लाईफस्टाईलमुळं हवामान बदल होतोय का आणि हवामान बदलामुळे आपली लाईफस्टाईल बदलतीये का याचा विचार करायला पाहिजे. मग आपण आपल्या आहारात बदल करू शकतो. जर भात शेतीमधून मोठ्या प्रमाणामध्ये मिथेन वायू बाहेर पडतोय, पाण्याचं प्रमाण तिथं जास्त आहे किंवा ऊस शेतीला जास्त पाणी लागतंय, तर आपण आहारात मिलेटचा वापर वाढवायला पाहिजे, जेणेकरून आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य दोन्ही चांगलं राहील. आपण डायबिटीस पासून पण दूर राहू साखर कमी खाऊन आणि आपलं स्वास्थ्य चांगलं राहील. आणि शेतकरी जशी गरज आहे तसं उत्पादन करतात, त्यामुळं हे नियोजन व्यवस्थित होईल. म्हणजे वैयक्तिक पातळीवरती हवामान बदलाला लढा देताना किंवा सामोरे जाताना आपण वैयक्तिक पातळीमध्ये स्वतःमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. खरं तर प्रत्येकानं मी काय करू शकतो या हवामान बदल रोखण्यासाठी माझं कुठलं पाऊल महत्त्वाचं ठरू शकेल हा जर विचार केला तर नक्कीच आपल्याला पुढचा हवामान दिन साजरा करताना असे काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेले असतील. हे एक वर्ष आपल्या हातात असेल, त्यामुळे नक्कीच अशी अपेक्षा. नक्कीच. तर मंडळी, ह्याचा विचार आपण सगळे मिळून करूया, एक एक पाऊल पुढे टाकूया आणि हा हवामान बदल जो होतोय तर तो रोखायचा प्रयत्न करूया असं म्हणेन मी. तर आज आपल्याबरोबर या माहितीसाठी होत्या प्राध्यापिका सुखदा कुलकर्णी, ज्या मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय आणि चिंतामणराव इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट अँड रिसर्च डेव्हलपमेंट या दोन्ही संस्थांमध्ये पर्यावरणाबद्दलचं ज्ञान देण्याचं काम करतायत. आणि मॅडम, तुम्ही इथे येऊन अतिशय महत्त्वाचे आणि मोलाचे मुद्दे आमच्याशी डिस्कस केलेत आणि हे सगळे आमच्या लिस्नरपर्यंत पोहोचलेले आहेत. नक्कीच आपण पुढच्या वर्षी हवामान दिन साजरा करताना या गोष्टीचा नक्कीच उल्लेख करूया असं म्हणेन मी, की खरंच काय काय पॉझिटिव्ह बदल आपल्या सांगलीमध्ये तरी झाले आपण जाणून घेऊया. नक्कीच. तर तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं, मनापासून धन्यवाद. आणि आज आपल्याबरोबर मानसतज्ञ कपिल लळित सर पण होते. तर सर, तुम्हालाही मनापासून धन्यवाद.